यवतमाळच्या वणीमध्ये हेलिपॅडवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासण्यात आल्या आणि यावेळेस उद्धव ठाकरे निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कमालीचे संतापले होते। यावेळेस ठाकरेंनी निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली। या सगळ्या प्रकाराबाबत ठाकरेंनी वणीच्या सभेमध्ये तीव्र शब्दात संताप व्यक्त केला। काय घडलं नेमकं तिथं पाहूया। उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्या। मोदी शहांच्याही बॅगा तपासा। मला मोदी आणि अमित शहाचा बॅग तपासण्याचा व्हिडिओ पाहिजे एक तरी। ठाकरेंचं निवडणूक आयोगाला आव्हान। विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेलाय। असं असताना निवडणूक कर्मचाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्यात। त्यामुळे मोठं वादळ उठलंय। यवतमाळ जिल्ह्यातल्या वणीमध्ये सभा घेण्यासाठी उद्धव ठाकरे हेलिपॅडवर उतरले। मात्र या ठिकाणी काही नाट्यमय घडामोडी घडल्या। उतरल्या निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवलं। उद्धव ठाकरेंसाठी हे अनपेक्षित होतं। त्यांनी कर्मचाऱ्यांना विचारलं असता बॅगा तपासायची असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं। या हेलिपॅडवर नेमकं काय घडलं पाहूया। काय नाव तुमचं? माझं अमोल गाठे नाव आहे साहेब। कुठे राहणार आहे? मी मूळचा अमरावतीचा। अमरावतीचा। जी सर। ठीक आहे। कोणाकोणाच्या तरुण बॅग तपासले? आता जस्ट नाही माझी तपासता बरोबर आहे। माझ्या आधी कोणाची तपासली? पहिलाच दौरा तुमचा कोण हो? माझा पहिला आहे, पण माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्याची तपासले? नाही साहेब, 4 महिने झाले मला साहेब। 4 महिन्यात एकाची नाही तपासली? मीच पहिला गिराईक सापडलो? नाही साहेब, असं काही नाही। तुमची बॅग नाही माझी तपासा तुम्ही, मी तपासायला अडवत नाही तुम्हाला, साहेब। पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत मिंद्याची तपासली का? देवेंद्र फडणवीसची तपासली का? अजित पवारची, मोदींची तपासली का? हो? अमित शहाची तपासली? साहेब अद्याप नाही अद्याप आले नाहीत। नाही आले तर मला तपासल्याचा व्हिडिओ पाठवायचा। हो साहेब, नक्की। ठीक आहे, नक्की साहेब। हा तुमच्या सगळ्यांचं मी करतोय। मोदींची बॅग तपासतानाचा मला तुमचा व्हिडिओ आला पाहिजे। हो साहेब। हा तिकडे तुम्ही शेपूट नाही घालायची। हा व्हिडिओ मी रिलीज करतोय। ठीक आहे, तपासा बॅग माझी। बॅग रिकव्हरी, धन्यवाद साहेब। माझा युरिन पॉट पण तपासा। उघडा ना आता। बॅग उघडली तर हे पण उघडायला काय? काय उघडायचं ते उघडा, नंतर मी उघडतो तुम्हाला। फ्युएलची टाकी वगैरे काय? नाही साहेब, धन्यवाद साहेब। ठीक आहे, मला मोदी आणि अमित शहाचा बॅग तपासण्याचा व्हिडिओ पाहिजे एक तरी। हो साहेब, नक्की। या घटनेनंतर वणीच्या सभेत उद्धव ठाकरेंनी निवडणूक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केलाय। मोदी आणि शहांच्या बॅगा तपासणार का असा सवालही ठाकरेंनी केलाय। यावेळी ठाकरेंनी निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे। मी हेलिकॉप्टरने आल्यावरती 8-10 जण माझ्या स्वागतासाठी उभे होते। म्हटलं काय करायचंय? नाही बॅग तपासायची। म्हटलं तपासा। मग मी त्याला विचारलं, जशी माझी बॅग तू तपासलीस, मोदी शहांची बॅग तपासलीस का रे? पण पंतप्रधान असो, अमित शहा असो, मिंधे असो, टरबूज नाही देवेंद्र असो, अजित पवार असो, यांच्या बॅगा जर का निवडणूक अधिकारी तपासणार नसतील तर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तपासतील। दरम्यान घडलेल्या प्रकारानंतर महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनीही या प्रकारावर निषेध व्यक्त करत टीका केली आहे। म्हणजे एखाद्या व्यक्तीची बॅग म्हणजे आणि जर समजा तुम्ही चेक करून त्यात काय सापडलं? माझा प्रश्न हाच आहे ना, ज्यांच्या दुकानात सापडलं त्यांना तुम्ही काहीच करत नाही आहात। आम्ही आमचे व्हिडिओ देतोय। तिथे तुमचे इलेक्शनचे लोक गेले, त्यांना तिथे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सामान भेटले। आणि शाळा व्यक्तीची ते आहे, ते शाळेमध्ये त्या कमिटीवर मेंबर आहेत आणि हॉल त्यांच्या स्वतःच्या भावाचा आहे। तर असं हे होत असताना जे चाललेलं आहे ते बरोबर नाही। मला वाटतं निवडणूक आयोग याचा कॉग्निशन्स घेईल आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती ऍक्शन घेईल। बॅग तपासणं हे काही चुकीचं. तपासायचे आता आहे तर हेलिकॉप्टरमधनं पैसा जातो हे मी निवडणुकीच्या आधीच सांगितलं। हेलिकॉप्टर चेकच होत। मुद्दाहून कुठेतरी चेकिंग केली माणसाला कमीपणा दाखवायचा असेल तर शासकीय यंत्रणा हे सगळं करत असतात। गेल्याच आठवड्यात बीकेसी मधील सभेला जात असताना त्यांच्या सुरक्षा रक्षकाला अडवल्यानं उद्धव ठाकरे पोलिसांवर भडकले होते। यावेळीही त्यांनी पोलिसांची नावं लिहून घेण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या। अशीच घटना लोकसभेत शिंदेंसोबत घडली होती। संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हेलिकॉप्टरमधून नाशिकला पैसे नेल्याचे आरोप केले होते।
त्यानंतरच्या नाशिक दौऱ्यात मुख्यमंत्र्यांची बॅग तपासण्यात आली होती. मात्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधींचं घबाड गाड्यांमधून मिळत असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी नेत्यांची बॅग तपासली तर कुणाला राग येण्याचं कारण नाही. मात्र सर्वांसाठी सारखा नियम असला तर मग मतदारांमध्ये निष्पक्ष निवडणुकीचा संदेश जाण्यास मदत होईल एवढंच. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.